लोकसभा निकालानंतर भाजपची मुंबईत महत्त्वाची बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलारांसह भाजपच्या सगळ्या आमदारांची बैठकीला उपस्थिती। मला मोकळं करा हे निराशेतून बोललेलो नाही। देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती। भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतनं मोकळं करा असं म्हटल्यावर शहांनी सध्या काम सुरू ठेवा असा सल्ला दिल्याची फडणवीसांची माहिती। तर माझ्या डोक्यातली रणनीती शहांना सांगितली, मी स्वस्थ बसलेलो नाही। भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। मुंबईत मराठी माणसांनी ठाकरेंना मतं दिली नाहीत तर विशिष्ट समाजाच्या मतांवर ठाकरेंना जागा मिळाल्या। भाजपच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य। मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री घेणार। खासदारांचं मेरिट पाहून मंत्रिपद द्यायचं की नाही याचा निर्णय होणार। श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्यावं, सगळ्या खासदारांची एकनाथ शिंदेंकडे मागणी। मात्र मंत्रिपदाच्या शर्यतीतनं श्रीकांत शिंदेंची माघार। मंत्रिपद न घेण्याबाबत श्रीकांत शिंदे ठाम, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळांच्या बैठकीमध्ये पटेलांचं नाव निश्चित। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेसला चांगलं यश मिळालं, त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा मिळाव्यात ही आमची मागणी असणार। वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। भाजपच्या महाराष्ट्रातील 1000 पदाधिकाऱ्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण। भाजपचे सगळे आमदार, खासदार, लोकसभेचे संयोजक, प्रभारी, विधानसभा आणि लोकसभा विस्तारक उपस्थित राहणार। नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी 9000हून अधिक पाहुण्यांना आमंत्रण। कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती भवनात निमलष्करी दलाचे जवान, एनएसजी कमांडो, ड्रोन्स आणि स्नायपर्सच्या 5 कंपन्यांसह बहुस्तरीय सुरक्षा दल तैनात केलं जाणार। शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्ली हाय अलर्टवर। 9 आणि 10 जूनला दिल्लीत नो फ्लाय झोन घोषित। राहुल गांधींना विरोधी पक्षनेता करण्याचा प्रस्ताव पारित। प्रस्तावाबाबत राहुल गांधी विचार करणार, राजा बराड यांची माहिती। राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद घ्यावं हा आमच्या सगळ्यांचाच आग्रह, नाना पटोलेंची माहिती। पुन्हा एकदा स्थिर झालेलं भारतीय मार्केट अस्थिर करण्याचं काम राहुल गांधींनी केलं। तसंच हिडनबर्ग सारखा घोटाळा भारतात पुन्हा करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होतोय। राहुल गांधींनी माफी मागावी, किरीट सोमय्यांची मागणी। शिवसेना ठाकरे गटातले सांगलीचे पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील मातोश्रीवर। निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंची आज घेतली भेट। अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी शरद पवारांची घेतली भेट। शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी चर्चा। लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर शरद पवारांचे घेतले आशीर्वाद। विनायक राऊत, अनंत गीते आणि चंद्रकांत खैरेंनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट। लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर तीनही नेत्यांनी ठाकरेंची घेतली भेट। सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी शहांची दमछाक। यापुढे मोदी हिंदुत्वाचा ही सुद्धा तोंडातनं काढू शकणार नाहीत। सामना अग्रलेखातून मोदींवर हल्लाबोल। काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात अर्धा भारत भाजपमुक्त झालाय। इंडिया आघाडीनं बहुमत मुक्त भाजप सत्यात आणला। सामनातनं भाजपवर टीका। मोदी सरकार टिकणार नाही, संजय राऊतांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।